हाय फ्रेंड्स, स्वागत है आपका फिर से एक बार नए मोटो व्लॉग में। और आज बहुत लेट हो गया है मैं ऑफिस जाने के लिए। तो इसका मतलब नहीं कि मैं गाड़ी भगाऊंगा, गाड़ी आराम आराम से ही चलेगी, क्योंकि आराम आराम से जाते हैं तभी हमें कुछ ना कुछ रोड पे अच्छा कंटेंट मिलता है और जिससे मैं आपका एंटरटेनमेंट कर सकता हूँ। अभी सिग्नल लग गया है, लेफ्ट का सिग्नल ऑन है। अभी हम यहाँ पे रुकेंगे, पूरे नियम पालेंगे हम। ये क्रॉस लाइन के पीछे ही रुकेंगे, इसके आगे नहीं जाएंगे। आहे जवळ पुप्पू करतोय का? बेंच का सिग्नल चालू झालाय का? पुप्पू करून यायला का मी जायला देणार आहे? लवडा माझा बेंच थांब इकडे आहे जवळ. थोडा मादरचं सिग्नल थोडा आहे जवळ, तुम्ही सुधारणार नाही. थोडा लवड्यांना थोडा मादरचं. आपण जोपर्यंत सिग्नल ग्रीन होत नाही तोपर्यंत कधीच जाणार नाही. आपण ठरवूनच ठेवलेलं आहे की कोणत्याच ट्रॅफिकचा नियम आपण तोडायचे नाही. चला, ग्रीन झाला आपला सिग्नल. आता आपल्या रस्त्यात कोण आला तर भयांच्या त्याच्या हवा आई जवाडा झाला. माधर चोत साला सुधारणार नाही लोक आहे जवाडे झाले. ट्रकवाला असता तर आहे जवाड्याला घेऊनच गेला असता. आता असं काय इथं कुणी मुतून ठेवलंय आता? काय जवळ काय म्हणायचं? हा वाकड्या हो चायची गाण्याच्या बघतो कुठे, चालतो कुठे, घालतो काय, काय बोलायचं? चायचा भोसडायचा सोडा. तर मित्रांनो, असो मी कितीही ठरवलं कोणाला शिव्या घालायच्या नाही, पण हे सगळे माझ्या रस्त्यात येतात, आई घालतात आपली, आणि त्यामुळे मला शिव्या घालायला लागतात. नाहीतरी शिव्या घालायचा काय मला शौक नाहीये, आणि मला माझं तोंड खराब करून घ्यायची पण काही इच्छा नसते. पण काय बोलावं, ही इंटरसेप्टरची रॉयल एनफील्डची जी नवीन मॉडेल आलेली आहे त्याचे ग्राफिक खूप मला आवडले. बघा कॅमेरामध्ये जर तुम्हाला एक ग्राफिक दिसतात, खूप छान म्हणजे ग्राफिक दिले. शॉर्ट गन असं नाव दिलंय त्याला. काका खूप व्यवस्थित चालवत आहेत, एक्झिक्युटर देत आहेत, सिग्नल देत आहेत, आणि एकदम व्यवस्थित प्रकारे गाडी चालवत आहेत. ते बहुतेक आता राईटला शिप्सला जात आहेत. जाऊन द्या, आपल्याला काय. इथे हवालदार उभा आहे बघा कसा घ्यायला सगळ्यांना. दोन ट्रक जे आहेत त्यांना डायरेक्ट यांना टाळच लावलेला आहे. दोन काय बघा, इथं पण बघा यांना टाळा लावलेला आहे. डायरेक्ट टायरच लॉक करून टाकला यांचं. त्यांचं हलायचंच नाही. तुमच्या आईची घाण तुमच्या. बरोबरच आहे ना, आई जवाडे झाले, त्यांना टाइम काय दिलाय, कोणत्या टाइम मध्ये जायचं आहे आणि कोणत्या टाइम मध्ये जात आहे, हा दिलेल्या वेळेच्या नुसारच त्यांनी त्यांचा रहदारी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, डंपर आहे, हा डम्पिंग करायला चालल्या गोष्टी, त्यात माती आहे, धूळ आहे, आणि त्याच्यावरती व्यवस्थित त्याला जे आहे गाईडलाईन्स प्रमाणे पॅक केलं पाहिजे, तेही नाही केलं पाहिजे. आता बरोबर ट्रॅफिक आला गांडीत घुसून याच्याकडून जे फाईन मारायचं आहे बरोबर मारतच आहे. पर्यावरणाचा लोक तुम्ही बिलकुल विचार करत नाही, आणि त्यासाठी कठोर नियम झालेच पाहिजेत. तर अशा लोकांना तर माफीच दिली नाही पाहिजे. आई सावली हे काय होतं म्हणजे, दोन बस एका लाईनीत आल्या आणि त्यानंतर हा राईटला, हा साहेब त्याला राईट मारायचा, कधीपासून राईट मारायचा प्रयत्न करतो, पण त्याला बिचारायला गॅपच भेटत नाही. पण असून द्या, काही हरकत नाही. आपण निवांत जायचं, आपण साईडचा वाट बघायची, व्यवस्थित ओव्हरटेक करण्यासारखी असेल तरच आपण ओव्हरटेक करायची, विनाकारण मध्ये कुठे घुसायचं नाही. दादा मार की घ्या, मार 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 मार. इथे मेलो असतो रे बाबा. वाचलो वाचलो वाचलो. तर काय गाड फाटून दरवाजा झाली माझी. मित्रांनो, असा गॅप घालताना ना थोडस बघून घालावं. खूप रिस्की असतो मधून असं ओव्हरटेक करणं दोन गाड्यांना, कारण काही कळत नाही कोण लेफ्ट ने येईल, कोण राईट ने येईल, कोणाला कुठे काय अडथळा येईल. आणि आपला मृत्यू निश्चितच आहे. हा येल्लो होता, येल्लो मध्ये निघालोय आपण. वाचलो नाही तर फाईन लागलाच असता. असो, ते पण तो डॉमिनर वाला आहे, जरा जाव की नको नव्या नवरी सारखा विचार करत करत त्याच्यामुळे भयानच मला उशीर झाला गॅप मध्ये घुसायला. याला ब्रेक मारला नसता तो घुसलेच असते दोघं मागे, एक पुढून एक मागून.
याला रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे कळत नाही मला, अजिबात कळत नाही. म्हणजे यार एवढे खड्डे करून ठेवले आहे, हे काय म्हणायचं आता. हा कशाला इथे आहे घालायला थांबलाय असा मध्येच, त्याला माणूसच गायब झालाय त्यातनं. म्हणजे ह्याने काहीतरी आहे घातली असणार कुठेतरी जाऊन, काय माहिती नाही. आता एवढा हगायला गेला असेल. असो लवड्या, आता तू सिगरेट पितोस व्हॅनचो ठीक आहे, पण लवड्या ऍज जर माझ्या कपड्यावर पडली ना तर तुझी आहे बघ कशी झोपतो. ते मादरचो तुला ऍस्ट्रो दिलं ना आहे जवळ गाडीमध्ये, त्याच्यामध्ये ऍश पाड नको आईची घाण याच्या नादाला लागायला. तर आपल्याला व्हॅनच्या दुसऱ्या झाला आज. व्हॅनचं माझं जॅकेट जायचं, व्हॅनचं तेवढं ब्रँडेड वाला जॅकेट घातलं याच्या आईचा भोसला जाऊन दे रे. तर आपल्या पुढे एक आहे स्लो मुव्हिंग कार आणि त्याने त्याचा ग्राफिकही लावलाय स्लो मुव्हिंग कार. स्लो मुव्हिंग कारचा अर्थ मला कळला आहे, म्हणजे एवढा अर्थ कळला शब्दशः की हळूहळू चालणारी गाडी आहे, पण ती हळू का चालते ह्याचं कारण मला अद्याप कळलं नाही. म्हणजे हा लर्निंग वाला ड्रायव्हर आहे का ही गाडी नवीन आहे म्हणून तो स्लो चालवतोय का काय करतो. पण हा याला आता विचारला पाहिजे स्लो मुव्हिंग कार असं का लिहिलेस तू, त्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का काय, का गाडी टेस्ट ड्राईव्हला आहे काय माहिती नाही. इथे बाबासाहेबांची सही आहे या गाडीवरती, जीवनाचं सोनं करणारी सही. खरंच बाबासाहेबांनी कित्येक लोकांच्या जीवनाचं सोनं केलंय, फक्त त्यांच्या समाजातल्या नाही प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचं सोनं केलं बाबासाहेब. तर त्या सहीची खूपच किंमत आहे जी संविधानावर आहे. आता लागलाय मोठा सिग्नल. काल इथेच आपण एकाला लय शिव्या घातल्या होत्या मोबाईल चालवणारा व्यक्ती. सॉरी तर मी कोणालाच बोलत नाही. आईची गाण तुमच्यात, तुम्ही चुका करणार बॅडचोत, मला त्रास देणार तर मी तुमच्या आई बहिणीची आठवण काढणार, ते तर होतच राहणार. तर बघूया आज आपलं तोंड आपल्याला खराब अजिबात नाही करायचं. गॅप 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 मारतोय भाऊ भाऊ सारामात सारामात. तुझ्या आरशाला लागला तर तुझे झाटे जातील. आता इथून राईट मारायचं आणि इथे असणार आहेत आपले पोलीस काका आणि पोलीस काकी मामी सगळ्यात उभे असतात इथे सगळ्यांना घ्यायला चुका करणाऱ्यांना. सिग्नल तोडला की पाठवून फोटो काढला की शिट्टी मारली असं असतं. आता आपला सिग्नल झालाय ग्रीन आणि आपल्याला घ्यायचा राईट आणि सगळ्यांना घ्यायचा राईट. पण जो तर आपल्या गांडीत घुसायला बघतोय, आपली गांड सांभाळ सांभाळ तिथून जायचंच आहे आपल्याला. आपण थोडीशी आपली वाचवलेली आहे गाण, ती गाण वाचत वाचत गोफा पकडत पकडत निघते. यांच्यात इथे असे घुसतात नाही यार जावे, जसं की बँचे नवीन लग्न झाले नवरा कसा 16 वेळेला घुसतो बेडरूम मध्ये, तसे. म्हणजे एवढा यांना जरा पण पेशन्स नसतं आणि नसणारच, कारण खूप मोठा सिग्नल लागतो तर त्याला मी काही करू शकत नाही. आई घराने कचकरनं ब्रेक मारला कशाला आपली आई घालायला मारला मला माहिती नाही. ते असे मूर्ख लोक असतात आई झवारे झाले, पण काय करू, रस्त्यावर आपली आई घालायला निघतात. हा दादा का बाबा राहून घेऊन आला, हे पण दादा राहून घेऊन आले. ठीक आहे सायकल चालवताय तुम्ही, डिलिव्हरी करताय, पण ट्रॅफिकचे नियम तुम्ही तोडून उलट्या साईडने येणार आणि एखादी गाडी जर स्पीड मध्ये आली आणि त्याला जर कंट्रोल नाही झाला तर काय करणार आहे. आता आपण इथं राईट घालायचा प्रयत्न केला पण इथे लोकांनी आपली आई घातली, त्यामुळे आता आपल्याला थांबावं लागले मित्रांनो. पण असून द्या, काही हरकत नाही. दुर्घटना से ढेर भली बोलतात ना, तसंच जाऊ, अजिबात गडबड नाही करावे. कॉलेजच्या मुली सुटलेल्या आहेत हे बघा, म्हणजे थोडं पण पेशन्स नाही. बघतायत मी येतोय तरी पण आलेच माझ्या मध्ये. आता मला वाटलं की उभ्या राहून बोलतील भाऊ दीक्षा दीक्षा दीक्षा, पण हे काय असं दचकलं, म्हणजे काय म्हणायचं, त्यांना कळलं नाही की ते आता माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. क्रॉस करताना लेफ्टला राईटला बघूनच क्रॉस केलं पाहिजे नेहमीच. यांच्या संडासची टाकी फुटलेली दिसते इथे. ए हळूहळू एवढ्या हळूहळू यांच्या गुड उशी लांबा
साफसफाई करायला पाहिजे, लोकांनी नीट करत नाही. गु वाहत असेल इथनं आणि माधरचोरला जोरात पळवतात दह्यांचे स्वतःच्या अंगावर उडून घ्यायचे असं. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ब्लॉगला आम्ही इथेच बंद करत आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश राहा, अपनी काळजी घ्या आणि मी नेहमी म्हणतो की भगवान आपका भला करे और आपको बहुत जल्दी बड़ा करे. तर असंच प्रेम राहून द्या. थँक्यू सो मच.